शांत बसा. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. डोळे बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला मला सांगायचंय की आज आपण खूप सुंदर लोकेशनला निघालो आणि ते लोकेशन एवढं सुंदर आहे महाराष्ट्रामध्ये की विषय साडे. तर मी तुम्हाला ते लोकेशन इथूनच सांगणार आहे आत्ताच, कारण की पुढं पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे आणि बघाच पूर्ण, कारण की आम्ही खूप जास्त म्हणजे पूर्ण अनुभव तुम्ही बघा माझ्या ट्रिपचा. तर आता आम्ही निघालेलो महाबळेश्वरला. सकाळी लवकर उठलो, 6 वाजलेत आता. आणि बघूयात आपण पूर्ण व्हिडिओ बघा आणि कोण कोण महाबळेश्वरला गेले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ता आम्ही आलो आहोत वाईच्या घाटामध्ये, म्हणजे वाईमध्ये आम्ही आता प्रॉपर, आणि एवढं सुंदर वातावरण वाटतंय ना, मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही थोडंसं लगातार सकाळपासून प्रवास सुरू होता म्हणून आम्ही ना जरा थांबलो साईडला, थोडंसं फ्रेश होतो, कारण की एका जागी थांबलो होतो आम्ही चहा प्यायला, पण तिथलं काही मी शूट घेतलं नाही. तर आत्ता एकदम सुंदर वातावरण होतं, पाऊस येत होता थोडा थोडा, म्हणून आम्ही बाहेर उतरलो गाडीच्या आणि थोडासा आनंद घेतोय वातावरणाचा. पण आता बंद झाला एकदम, तुम्हाला दाखवते मी. ओ माय गॉड, तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आहे. मागे एकदम ढग आहेत हे पूर्ण, आणि एकदम असं पावसाचं वातावरण झालंय. आणि खाली गाव आहे, तुम्हाला दाखवते मी. म्हणजे हे गाव मला माहित नाही कुठले, बहुतेक वाईच असं असं मला वाटते. थांबा, बघू शकता सूर्य भाऊ इकडून उगवणार आहे, आणि हे खाली गाव आहे इकडे. इकडे हास पलीकडे. तर आत्ता आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलो, आणि पोहोचल्याच्या नंतर आता काहीतरी थोडंसं पेट पूजा करावी म्हणली, म्हणून आम्ही थोडंसं थांबलो. आणि वातावरण तर भाई एवढं भारी ना, 100% येते मी त्या वातावरण, एवढं भारी आहे. म्हणजे पाऊस एकदम ढग एकदम इतकं भारी वाटायला लागलं ना मला असं सगळं फील एकदम छान येतोय. असं वाटत नाही की, म्हणजे ह्या अगोदर मी आलेले याच्या अगोदर मला असं वाटते ज्यावेळेस मी ट्रिपला आले होते का लहान असताना, म्हणजे तरी पण बहुतेक काहीतरी तिसरी का चौथीला आले होते मी. त्यावेळेस मला काय एवढं कळत नव्हतं, म्हणजे बघितल्या त्या गोष्टी, पण आता प्रॉपर फील घेतलाय मी ह्या वातावरणाचा. आणि भाई कमाल वातावरण तुम्हाला मी दाखवते. पण आत्ता आहे ना, तुम्हाला दाखवते मी. पण आत्ता आम्ही नाश्ता करायला थांबलो, कारण की सकाळी लवकर निघालेलो त्याच्यामुळे ना काही खायला वेळ भेटला नाही. थोडंफार चहाच पिलाय दोन तीन वेळेस. आणि पाऊस पण एकदम सुरू झाला, एकदम ढगाळ पूर्ण वातावरण झालं, एकदम भारी. मागं पण बघू शकता, आता हे बघा इथं दिसतंय पूर्ण ढग, आणि इकडे समोर पण तुम्हाला दाखवते मी. पण आत्ता आम्ही नाश्ता करून प्रतापगडला निघालो, आणि प्रतापगडला जाणार अगोदर प्रतापगड बघून झाल्याच्या नंतर मग पुढचं प्लॅनिंग असणार आहे आमचं. सध्या तरी आता आम्ही नाश्ता करायला थांबलो. प्रतापगड आम्हाला इथून अजून 20 किलोमीटर आहे. तर तुम्हाला वातावरण दाखवते मी आसपासचं. आता पोहे आलेत गरम गरम, एकदम पावसामध्ये गरम गरम पोहे आणि गरम गरम चहा. चहा झालाय का बघ. कॉमन घरी कधी एवढ्या आवडीने पोहे नाही खाल्ले मी. बाहेर कसं पटपट जात आहे आता, आणि आज नाश्ता रोजच्या पेक्षा खूप लवकर होते. चहा सोडला होता मी मागचे 1-1.5-2 महिने झालं, म्हणजे कधीतरीच हे होते ते पित होते. पण आज सकाळपासून चौथी वेळ आहे सकाळपासून चहा प्यायची, ते पण 8 वाजेपर्यंतच. कारण की आपल्या लोकांना दुसऱ्या सवय नाहीत ना, त्यामुळे हे चालतं. असं झालंय की आम्हाला आंबे पिकलेले भेटले झाडाला, बघू शकता तुम्ही किती भारी येतो. आत्ता आम्ही पोहोचलोत, तुम्ही बघू शकता, पाऊस येते पूर्ण, हालत तर बघू शकता तुम्ही कशी झाली तर. आणि आम्ही आत्ता पोहोचलो प्रतापगडावर, एकदम पाऊस सुरू झालाय पूर्णपणे. आता आम्ही आत्ता खालीच आलेलो आहेत, गाडी वगैरे पार्क केली, आता वर जायचे आणि पुढे पुढे मी तुम्हाला पूर्ण दाखवते.
प्रतापगड माझ्यासोबत तुम्ही फिरा. एवढं सगळं आम्हाला कसं खाली काय माहिती. ए तसं नको जाईल, स्किन कळू नको. भावलीस का तू? अंगावर येऊ नका प्लीज. तुमची सगळी करा. माय गॉड. आता आम्ही प्रतापगडावर आलो आणि आले तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य दिसतंय आम्हाला. पूर्ण म्हणजे इकडे पण बघू शकता पाठीमागं. अरे बडबड कमी करा प्लीज. आम्ही फोनच घेतलं होतं खाली आता खायला, एक बॉक्स आमचं घेऊन टाकला त्या भाऊनी. मग खायला दिला आम्ही त्यांना. आम्हाला माहित नव्हतं की इथं पण आम्हाला भेटते म्हणून. हे आमचे पाहुणे आहेत. तुम्ही बघू शकता आता आम्ही इकडे तटबंदी आहे ना तिकडे निघालोत पूर्ण. आलात का तुम्ही तिकडनं? बघू शकता. मोबाईल जर पडला ना भाई संपलाच विषय. मंदिर बंद आहे. आम्ही आलो होतो त्यावेळेस सुरू होतं मंदिर, पण आता बंद आहे. तुम्ही बघू शकता आता तोंड कसं झालेलं आहे, कारण की खूप जास्त पाऊस सुरू होता वरी आणि त्यामुळं आम्ही पटकन खाल्लेलो. जास्त काही वेळ थांबलो नाहीत आम्ही वर. म्हणजे पूर्ण बघितला पण एकदम पण ह्याला गेलो नाहीत आम्ही वरच्या टोकापर्यंत. तर म्हणजे अर्ध्यातूनच आम्हाला यायला लागलं. तर आत्ता आम्ही निघालोत आपल्या पॉईंटला म्हणजे कुठे, महाबळेश्वरला जाणार आता. तिथून पुढं मग दर्शन करणार मंदिराचं आणि तिथून पुढं मग जेवण वगैरे. तर चला आपण जाऊयात. आजी शेंगा भाजलेल्या व्यवस्थित घेते आम्ही. माझा फोटो लय जण काढून नेते. हा का? आजी वय झालं तुमचं आणि तुम्ही काम करता ना म्हणून. आता काय करायचं? आळू हे कसं असतं, शिजवलेलं असतं काय? नाही तसंच जरा पिकलेलं. मग ते कसं खायचं? तसंच काय कितीला आहे? गोड लागतं का आंबट? वाईट साधारण आंबट असतो, चांगला असतो. आवळा कैरी. हो मी तिकडे घेतलं होय. पेटली त्यांना काही रे तिकडे. इकडे यायचं ना जरा, माणसं कोणचं बघा जावा जरा. मला काय माहित, मग अशी काही नव्हतं नाही. इकडे घेतली होय तुला व्हिडिओ पडला. जांभळे नाही आमच्या बीडला फेमस आजी. इथं काय खायला असं चांगलं? इथं खायला काय एवढं? स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. हा महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फेमस आहे. म्हणजे दुसरं फुटाणे चणे सनी मध हनी. हा का? लागली बाई चेहऱ्याची माझ्या पार. एवढं काळा झालाय बाई. सकाळपासून प्रवास करतोय आम्ही पूर्ण. पुढे चप्पल बिप्पल ठेवायला कुठे? अच्छा हा तिकडे. आता आम्ही आवाज काय बांधलं टेरेस सारखं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आता आम्ही महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये आलो. प्रतापगडवरून डायरेक्ट इकडे आलोत आणि आता आम्ही दर्शन घेणार मंदिराचं. एकदम सुंदर मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. चला माझ्या अवतारातून नका प्लीज. सकाळपासून प्रवास करते मी. आम्ही आता मंदिरात चाललो. आमच्या बॅगा वगैरे ठेवून प्रसाद घेतलाय आणि दर्शन घ्यायला आम्ही मंदिरामध्ये चाललो आता. चला आता बघूत कधी होते दर्शन वगैरे. मोबाईल ठेवून द्यावून येतं सूचना लावली तुम्हाला दाखवते, कारण की मोबाईल वापरला परमिशन नाही आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. मंदिरातून आत्ताच बाहेर आलो. दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंसं पावसाचा आनंद घेतोय. बाहेरून पण बघते मी मंदिर पूर्ण, तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही. मी थोडं दर्शन करून लवकर बाहेर आले, कारण की मी यांच्या अगोदर लाईनला लागले होते. ही लोक आणखीन लाईन मध्येच आहेत. दर्शन करून मग बाहेर येतील. आणि मध्ये शूट घ्यायला मला अलाउड नव्हतं एवढं, कारण की अजिबात मध्ये कॅमेरा ओपन करायला परवानगी नाही बरं का. पूर्ण 2-3 जागेवरती बोर्ड लावलेत आणि स्पेशल त्यांचं लक्षच असतं कोण मोबाईल काढतंय काय म्हणून, आणि सूचना दिल्यामुळं मग आपल्याला पण एवढं पण तसं
थोडंफार तर ॲटलिस्ट पालन करावं लागलं ना, म्हणून मग मी काहीच शूट नाही घेतला मध्ये. डायरेक्ट बाहेर आले आणि बाहेर आल्याच्यानंतर बोलते. वातावरण बघू शकत तुम्ही, पावसाचं झालेलं आहे. पाऊसच सुरू आहे सकाळपासून. आत्ता वाजले 12 वाजता आमचे दर्शन झाले. प्रतापगडला जाऊन आलो. आत्ता आम्ही इथून डायरेक्ट, जर आम्हाला असं वाटलं की एखादं अजून मंदिर जर होत असेल किंवा जर जवळ असेल तर बघू. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट ही झाली की भाऊ कदम आलेले आहेत आपले कॉमेडियन. चला हवा अयोध्याचे फेम ॲक्टर भाऊ कदम आलेले तिथे अभिषेक करायला आणि आम्ही त्यांना बघितले. सो आत्ता आम्ही निघालोत गाडीकडे. चला बघूया. आता खरेदी करायला निघालो थोडंसं साईडनं. आयला पंचगंगा मंदिर आहे का इकडे? मंदिराकडे आलेलो आहे आणि मला हेच बघितलेलं होतं मी. मला हेच आठवत होतं फक्त की इथे नद्यांचा उगम झालेला आहे आणि इथेच हे केलेलं. तर मी आता बघायला जाते. इथे बघू शकता. आम्ही आता कृष्णाई मंदिरामध्ये जाते, जिथे आपल्या आता मागच्या मूवीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूवीमध्ये जे मंदिराचं शूट झाले ना, त्या मंदिराकडे चाललोय. आम्हाला माहित नव्हतं इथं. मी जस्ट वाचलो आणि फोटो बघितले साईडला. आता आम्ही तिथे चाललोय. चला पुढे इकडं भाई साहेब एक नंबर हटके माहितीये का. आम्ही चालत आलोय थोडंसं 5 मिनिटाच्या अंतरावर त्या मंदिरापासून. नेमकं ऐका बाई पाऊस आला. एवढा पाऊस आहे इकडं बाई, विषय स्टार्ट झालाय पूर्णपणे. म्हणजे इकडं झालंय बॅग, इकडं हे लई बेकार चालू. मंदिर बघितल्याशिवाय जायचंच नाही वापस. आपण मी ठरवून चालू. आता पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवते मी. इथे शूट झालेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूवीचं आणि ते सीन अक्षरशः हे सीनला आहे ना आम्ही रडलो होतो माहिती का पूर्ण. ते पूर्ण बघू शकता. आणि आम्ही ह्या मंदिरामध्ये आलो. महाबळेश्वरचा ब्लॉग पार्ट 2 येईल. तर आता आम्ही इथे थांबलो होतो ना, तर आता थोडंसं फ्रेश वगैरे झालो साईडला आणि आता आम्ही चहा वगैरे आम्ही जेवण करायला थांबलो होतो तिथे. जेवण वगैरे केले आणि आत्ता आम्ही वापस निघालो कारण की एक जणीची तब्येत बरोबर नाही आमच्यामध्ये. बसलेली ती गाडीमध्ये. बाय.